अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोपी मनोरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते, तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिरवाण भाषे भितरी, त्यांचे सांग करू हरी श्रेवण ते करणारे ती. गिवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदरे बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशा ते अंधत्व आता आले आहे दृष्टीते. ऐसा सर्व बाजूने मी हीन दीन चक्रप्राणी, दारिद्र्याच्या मनीच्या मनी जाती जिरोन मनोरथ. हे व्यावहारिकदृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावर स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांना, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघाने आणल्या मनात, तळेविरी भरतात, निवळ खडकास फुटतात, पाठ पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा हा दासगण भुकेल्यासाचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभ ताकण, रोग सारे दूर होते. असो मागील अध्यायी देशमुख पाटलाटाई मुक्कामते दुपळीबाई येऊन बैसली हे ऐकले. जेथे जेथे ही नांदे दुपळी, तेथे तेथे ही करी होळी. अवघ्या सुखांची रांगोळी हिच्या पायी होत असे. क्षयरोग तो शरीराला, वा दुपळी रोग समाजाला नेत असे यमसदनाला. प्रयत्न पडती लुळे तिथं असो तळ्याच्या काठावर. देशमुखाचा एक महार करू लागला चरचर ह्या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली वैतांत, तो असे मऱ्या मार. देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उणे उत्तर खंडू पाटला करणे. पाटील बदला त्यावर तुझी रिहित ही नाही बरी, गरिबाने पायरे आपली कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण म्हणे. तरी महारायके ना करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकून भाषणा. पाटील खवळला मानसी, बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्लक जाण. कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. टप्पा न्याव्यासी सांगितले होते महाराजांशी, की तू असाच जा अकोल्यासी, तहसील इथं टप्प्या द्याया. हा त्या ऐकून महारावरला, मी न हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी मी न टप्पा हा जाय घेऊन, तुझ्या हुकमा लागून बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला. मूठ वळवणे हात नेला त्याने आपल्या मुखापुढे ती त्याची पावनकृती. खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराजच्या हातावर. पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा, त्या प्रहारे करून हात गेला मोडून. महार बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आपताने नेला उचलून देशमुख सदनी. मोडला हात हे पाहून देशमुख ते संतसले. वा वा, छान गोष्ट झाली. आपणा कुरापत काढण्या भले ही अनायसे संधी आली, ती उपयोग न दवडणे. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीशी, समजावले अधिकाऱ्याशी खोटे नाटे विविध. कोठेही दोन पक्षात वाकडे आला यत्किंचित काट्याचे होतात, नाईटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणाव्या. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजलेले दाबे त्याचे दणाणले. तोंडचे पाणी पळाले झाला अति चिंतातूर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. अप्रुधाराचा अपमान वाटे, मरणावून मरण. बंधू गेले घाबरून, काय विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला. तो एक विचार करू लागला, त्याला श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून ह्या संकटाचे निरसन करणारा न कोणी आण राहिला ह्या वराडी. लौकिक प्रयत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला. समर्थांकडे रात्रीच येताच केला नमस्कार. शिर ठेवले पायावर. महाराज, आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावर. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडेले सत्य करातील काठेने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला. देशमुख मंडळीने भला माझे अहित करण्याचं. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था, माझ्या इज्जतीला तुझविण कोण रक्षील. उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकून पायत ऐसे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवारा गळा माझा येतच चिरा, ही घ्या तलवार, देतो करा वेळ करू नका. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराध रूप खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था एकाळी. जयद्रथाच्या वेष्टेला अग्निकाष्ठ बसण्याला होता अर्जुन तयार झाला. केवळ आपल्या अप्रुस्तव तेथे भगवंताने भली अब्रुत्याचे रक्षण केले. प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी. देशमुख कौरवाने आणलेली नग्न करण्यासाठी भली तिचे कराहो रक्षण.
ऐसे वधून समर्थाला. पाटील रडू लागला. अस्मानचा तो पूर चालला, पूर नेत्रा वाटेव. घरची माणसे चिंतातूर आधीच झाली होती, पर नाही त्यांच्या शोका पर तो सांगावा कोटवरी. इकडे समर्थाने भले दोन्ही हात कवटाळले, खंडू पाटला हृदय धरले, त्याचे सांत्वन कराव्या. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता व्हावू नको. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता आणू मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्यपरी पांडवांचा पक्षात येतं. न्याय करा होते की म्हणून पांडवान कारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडेले कौरवांना. जा भिवू नकोस तेळभर, बेडीनं तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोष म्हणून सुटले. जे का संत मुखाट आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागले साचार. कोणाला नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थांना निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित. 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असते कर्मठ वेदावर प्रीती. परी धनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाणं. तै होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली. तिनं त्याने दुरुस्त केली म्हणून आसनी उठून बसली. गजाननाची स्वारी पा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला. तुम्ही कशासाठी वैदिक झाला? हिनत्व वेदविद्येला आणू नका रे निरर्थक. हिन विद्या मोठाची मोक्षदात्री आहेसाची बाट डोईस. बांधल्या शालेची किंमत काही राखावं. मी म्हणतो ऐसे म्हणा. खरे स्वर मनी आणा उगीच भोळं भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी रुचा ब्राह्मणाने म्हणण्यास सुरू केली झाली तोच अध्याय समाराधाने धडधड म्हणून दाखविला. चुकन कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे. वसिष्ठ मूर्तिमंत्र वेद म्हणण्या बसला असे. तैलंगी ते ऐकून चकित झाले. अधोवधन बैसले. मूकवरी करणे आपले भय मनी वाटले त्या. सूर्योदय झाल्यावर त्यांच्यापुढे का होणार? दीपांचा तो जय जयकार त्यांच्या किंमत अंधारी. विप्र म्हणते आपल्या मनी हा पिसा कशाचा महान ज्ञानी. चारी वेद ह्याच्या वदनी नानतात प्रत्यक्ष हा विधाताच होय दुसरा. शंका आहे ते नुरले जर हा असावा ब्राह्मण खरा. जातीने की निसंशय. परमहंस दीक्षायाची वार्तान उरली बंधनाचे. कोणत्याही प्रकारचे हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव ह्याला दुसरी उपमान ती द्यावया. असो. खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले. अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले. उपाधीला असे गावच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधीनं असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते यांचे. गावाच्या उत्तरेला एक मळा सान्निध्याला. ह्या मळ्यात भाजीपाला होता भव्वस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार. लिंब तरुंची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलांचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडोजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले. शिवालयानं संदिग्ध बसल्या एका ओट्यावर भले निम्म तरुच्या छायात. समर्थ म्हणाले कृष्णाजीशी, मी आलो तुझ्या मळ्यासी काय दिवस राहावयासी. हा श्री शंकरा सन्निध्य. हा भोलानाथ कर्पूरगौर नीलकंठ पार्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा. तो भला दे सावली करून. ते वाक्य ऐकली. सापत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केलं. कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जय जयास्तेला तीच होते राजधानी. महाराजांच्या बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारे निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावर तो प्रसाद घेत असे. असो. गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्याने आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला. येऊन ह्या मळ्यामध्ये गोसावी म्हणते पाटलासी, आम्ही आहोत तीर्थवासी. जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरनार डांगोर अशी क्षेत्रीय अपार पाहिली पायी फिरून. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे. महाराजे आमचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलामरे जी मूर्ती आली घरी तुमच्या पूर्व भाग्याने. शिरापुरीच्या आयाचित अम्मा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस तेथे राहू. 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ. साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा धुत. मग अम्मा देणा आयाचित मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती गाईस लाथा मारती. ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरीत जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्यामुळे तर या पोथी ऐकाव्या. कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितका गांजा ओढाल तितका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठणेल बसला आहे पत्र्यामध्ये.
2 प्राराची वेळा करी घेतल्या चून भाकरी मळ्यात येऊन विरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोर एका छपराभितर गोसाव्याने लावली खरी आपापली कडासने. त्यांचा जो होता मंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला अस्तमाने. गोसावी श्रवणा बैसले. गावातूनही काही आले पोथे ऐकाव्या भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनन छिंदंते हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले. गावकऱ्यांचं नाही पटले. ते आपापसात बोलू लागले हा नुसता शब्द छल. सारे पोथे ऐकल्यावर येऊन बसले. पत्रावे तरी गजाननाच्या समोरी समत दर्शन घ्याव्या. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुषा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्या बसले होते घेऊन या त्या पत्र्याच्या ठेयात चाललेली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी प्या देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टीने गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची. तीन आता विजयाची पाण्या वाचून द्याळा. ते समर्थ बोलले वाचे भास्करा अग्नी विजवण्याचे कारण नाही तुला असायचे जल मुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावर तुम्हा अवगत खरी भगवद्गीता साकलले. त्याच्या परीक्षेची वेळ आणले हरीने तात्काळ. ब्रह्मानं जाळी अनळ त्याचा प्रत्यय दाखवावा. नैनन छिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रर. आता का मानिता दर ह्या पलंगी बसण्याचा. जा जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी अत्यादरी ह्या जळत्या पलंगास. ऐसे आज्ञा होत्या क्षणी भास्कर गेला धावून. ब्रह्मगिरीचा सव्यपणे धरला त्याने निजकरे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्यासमोर शोभू लागला गुंगुरडे. पलंग पेटला चौपेर. जवळा नोगू लागला तर परी महाराजा असणे स्थिर हललेल्यामुळे इतकेही. श्री प्रल्हाद कयादसूत उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासाने भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझे कृष्णाजीचे श्री गजानन साधूने. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न न्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. तेनं मानी भास्कर ओढीत आणला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरू रायांच्या. नैनन दाहती पावक हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत मी पोट भऱ्या आहे संत. श्रीयापुरी खाण्यापत्त मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा. केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे. शेगावच्या जनानी केली समर्था विनवणी. आपणा अग्नीपासून भय नाही आहे खरे तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतराखाली ज्ञानजाठी. गोसावी झाला हिंपुटी तो न काही बोलला. लोक विनंतीस द्याया मान. खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून. एक पळणे लागले त्या. अवघाच होता जळला जो भाग शेषवरला. तो लोकांनी विजवला साक्ष दावण्या इतरांशी. ब्रह्मगिरी पायी लागला निराभामिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला मल कोठून राहीत येत. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून ह्या चेष्टेला तुया सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात. तेनेचा आहे झाला गाता आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख घनी साचार. ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती. श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविले एकनाथाने. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवर. ह्यांची चरित्रे आणि मना. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारन तया माझारी येतुले गवसणार. ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रांतकाळीच उठून गेला कोणा न भेटता शिष्यास. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पाव्यासी मळ्यात जडलेल्या मलंगाते. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारू भाविका भवात भीत हेच इच्छी दासगणो. शुभम भवंतु श्री हरिहरणा परणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ अष्टमोध्याय समाप्त.